नमस्कार मैत्रिणी, आज संडे आहे. संडे आज सगळ्यांचा आरामाचा दिवस असतो. तसा माझाही सुद्धा आरामाचा दिवस आहे. मस्त आज मी पोहे बनवायचं बेत केलं आहे. मस्त तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला, मिरची टाकली, कांदासुद्धा टाकला, छान असं परतून घेतलं. त्यामध्ये हळद टाकली, थोडं शेंगदाणेसुद्धा तळून घेतले, ते सुद्धा टाकले, लिंबू टाकला. लिंबू टाकल्याने पोह्यांना छान टेस्ट येते, त्यामुळे मी तेलातच लिंबू टाकते. मस्त असं परतून घेतलं. त्यानंतर पोहे छान असे भिजलेले होते, ते सुद्धा मी टाकून घेतले. छान एकजीव करून घेतला. आपल्या सगळ्या लिंबूचा रस सगळ्या पोह्यांना लागला पाहिजे असं छान असं परतून घेतले. त्यानंतर चवीपुरतं मीठसुद्धा घेतलं, टाकले. त्यानंतर झाकण ठेवले एक 5 मिनिटासाठी. परत एकदा हलवून घेतले. मस्त असे पोहे आपले झालेले खाण्यासाठी. वरून कोथिंबीर टाकली आणि हे बघू शकता तुम्ही, खाण्यासाठी आपले पोहे छान असे तयार झालेले आहेत. आमचा नाश्ता झाल्यानंतर शाई 8 दिवसाची साठवून ठेवलेली, ते मिक्सरला मी हलवण्यासाठी घेतलेली. आणि मस्त त्याच्या अगोदर मी रवीने हलवत होते, पण काही मला जमलं नाही. मग डायरेक्ट मिक्सरला मी लावलं आणि बघू शकता लोणी मी हलवत बघू शकता. लोणी मला गोळा करायचं होतं, त्यामुळे मी रवी परत एकदा त्या भांड्यात घातली ताकामध्ये आणि बघू शकता लोणी किती छान असं निघालेलं आहे. आणि घरचं लोणी ते तूपच असतं. आणि बघू शकता मस्त असं गोळा झालेलं आहे. गावीत जे ताक घालून लोणी काढतात, घट्ट असं लोणी निघतं. तसं मुंबईचं आपलं इकडचं काय एवढं असं घट्ट निघत नाही. आपलं दूध तर एवढं चांगलं तापत नाही, त्यामुळे लोणी असं घट्ट काय असं निघत नाही. आणि बघू शकता मी 2 वेळा असं काढलेलं आहे आणि एवढंसं लोणी निघालेलं आहे. आणि हे बघू शकता आपण जे लोणी काढलेलं त्याचं तूप बघू शकता किती निघालेलं आहे, किती निवाटक. आणि तूप कडताना सतत आपलं हलवत राहायचं, नाही तर काय होतं, ती जी शाई येते ती खाली करपती. त्यामुळे आपण तूप जर कडस तोपर्यंत असं हलवत राहायचं चमच्याने. मी आता गॅस बंद करते. एकदम जास्ती कडलं तर काळं पडण्याची शक्यता असते, त्यामुळे आता गॅस बंद करते. आणि बघू शकता आपलं तूप मस्त झालेलं आणि वास तर मस्त असं दरवळते. मस्त असं तूप काढलेलं आहे आपलं. सतत गॅस बंद केला तरी आपण हलवत राहायचं. का होतं, आपलं टोपाची गरमी असते, त्यामुळे सुद्धा आपलं तूप जास्ती कडण्याची शक्यता असते. त्यामुळे थंड होई तोपर्यंत आपण हलवत राहायचं आहे. गॅस मी बंद केलेला आहे, बघू शकता. आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी प्रज्ञाचं पार्सल आलेलं. तिनं रेडीमेड असा तिचं ऑफिस टेबल मागवलेला, ते ओपनिंग करत होते. तर बघू शकता ॲमेझॉनवरून तिनं मागवलेला हा टेबल. तर बघितलं, सगळं साफ केलं. त्यानंतर संध्याकाळी 5-6 वाजता कारपेंटर आलेला, तर तोच जॉईन करून देत होता, तर ते बघत होता. पेंटरनंच ते टेबल जॉईन केला. आपल्याला काही जमलं नसतं, आम्ही ट्राय तर केलं. आणि हे बघू शकता असा तिचा सेटअप झालेला आहे ऑफिसचा. त्यानंतर आम्ही टी व्ही थोडी मोठी घेतली आणि छोटी टी व्ही आतमध्ये लावलेली. तर ती बसवताना थोडीशी क्रॉस बसवले. तर आता कारपेंटर आले, तर आपले ह्या बाकीची बारीक सारीक वस्तू आपण आठवणीनं करून घेतो. तर तसं ती टी व्ही काढली आणि ती स्टँड व्यवस्थित लावली. थोडीशी आमची क्रॉस बसत होती टी व्ही, तर त्या कारपेंटरनं आपलं लावून. संडे असल्यामुळे दुपारीच आमचं जेवण नॉनव्हेजचं होतं, त्यामुळे काही जास्ती वेळ लागला नाही. पण हे काम करायला तर वेळच लागलेला, त्यामुळे भाकरी आणि भातच करायचं होतं. त्यामुळे काय वाटलं नाही लादी वगैरे पुसणं, कचरा काढणं. तर दुपारचंच हे सगळं जेवण होतं, त्यामुळे थोडंसं